सर संजय राउत के खिलाफ आप मामला दर्ज करने के लिए आए, क्या करेंगे? देखिए, संजय राउत के खिलाफ जो हमारी मांग है बहुत साधारण और सामान्य सी बातें नहीं। बांग्लादेश में जो हुआ बाद में पता चला इसके पीछे विदेशी ताकतें, नेपाल में जो हो रहा है और हुआ भी इसके पीछे भी विदेशी ताकतों के होने की आशंका है। कल परसों से जो वोट चोरी का जो एक पूरा कैंपेन कांग्रेस पार्टी चला रही है उसके बारे में भंडा फूटा है कि वो पूरा का पूरा कैंपेन म्यांमार में तैयार हुआ था और उसको तैयार करने वाले लोग CIA की शाखा फोर्ड फाउंडेशन से जुड़े हुए लोग थे। अब जब नेपाल में हिंसा भड़की तो लगातार इंडिया गठबंधन से जुड़े जो नेता हैं अलग अलग ठिकानों पे अलग अलग भाषा में भारत में भी ऐसा होना चाहिए, सावधान रहिए और हो सकता है, इस तरह का बयान देने लगे हैं। और उसमें महाराष्ट्र के उबाठा के नेता संजय राउत सबसे पहले दिख रहे हैं। उन्होंने लगातार उस दिन 3 ट्वीट किए, प्रधानमंत्री जी को टैग किया, बीजेपी को टैग किया और वित्त मंत्री की जो वहां पिटाई हुई काठमांडू में उस वीडियो को अटैच करते हुए भारत के वित्त मंत्री को भी टैग किया। इसका मतलब संजय राउत और उनके तमाम साथियों की तरफ से इस प्रकार का प्रयास हो रहा है कि भारत में भी हिंसा भड़कनी चाहिए। यह एक प्रकार का देश विरोधी कृत्य है, देशद्रोही कृत्य है और कहीं न कहीं विदेशी ताकतों के इशारे पे, उनके फंडिंग पे हिंदुस्तान में हिंसा भड़काने का कोई एक कारस्तान रचा जा रहा है, कोई एक षड्यंत्र रचा जा रहा है। इसके खिलाफ हम आज कमिश्नर साहब के पास आए थे। कल मैं स्वयं गया था अपने साथियों के साथ वर्सोवा पुलिस स्टेशन में, हमने एक तकरार की है वहाँ पे, शिकायत की है वहाँ पे। आज हमने कमिश्नर साहब से कहा है कि आप जितना जल्दी हो उनके पूरे ट्वीट्स और उनके पूरे जो बयान है उसकी जांच करवाइए और उसके आधार पर आने वाले दिनों में उनके खिलाफ FIR करिए। हम सब एक एक पुलिस स्टेशन में, पूरे महाराष्ट्र के अलग अलग पुलिस स्टेशनों में जाकर के उनके खिलाफ FIR कराने की तैयारी रख रहे हैं अगर सरकार ने, अगर पुलिस ने तत्काल एक्शन नहीं लिया तो। सर किस प्रकार के खिलाफ कार्रवाई की मांग की आपने? अरेस्ट करना चाहिए जी भाई। भारतीय न्याय संहिता की जो धारा 150 है वो साफ साफ कहती है कि अगर कोई व्यक्ति हिंदुस्तान में विध्वंसक गतिविधियों में शामिल है या लोगों को हिंसा के लिए भड़काता है या इलेक्ट्रॉनिक मीडिया का इस्तेमाल करता है या इस प्रकार के घटनाओं के लिए फंडिंग करता है तो उसको गिरफ्तार करना चाहिए। उसके ऊपर 7 साल की सजा होगी और आजीवन कारावास का भी प्रावधान है। मतलब संजय राउत को जितना जल्दी हो गिरफ्तार करके आर्थर रोड जेल में डालिए, ये हमारी मांग है। शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज शिवसेनेचे शिष्टमंडळ यामध्ये आमच्या बरोबर आमचे खासदार मिलिंद देवराजी आहेत, संजय निरुपमजी आहेत, सर्वच प्रवक्ते आहेत, उपनेते आहेत, त्याचप्रमाणे संजय मोरेजी आहेत, आमदार काटे साहेब आहेत, सर्वजण आहेत। आणि आम्ही मागणी हीच केलेली आहे की संजय राऊत सारखी व्यक्ती ही सातत्याने समाज माध्यमांवर आणि इतर ठिकाणी ही गरळ ओकत असते, देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा इथपर्यंत बोलत असते। नेपाळच्या संदर्भात तर त्यांनी अशी धमकी दिलेली आहे की नेपाळसारखी परिस्थिती कधीही भारतामध्ये होऊ शकते आणि टॅग करतायत ते वित्तमंत्र्यांना टॅग करतायत, ते त्याचप्रमाणे पंतप्रधानांना टॅग करतायत। तर या व्यक्तीवर FIR व्हावा, यामध्ये देशद्रोहाचा कलम 150 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, देशद्रोहाची जेवढी कलम आहे ती त्यांच्यावर लावली जावीत। एकतर ही व्यक्ती मानसिकरित्या रोगी आहे हे जाहीर करावं किंवा हा माणूस सातत्याने देशद्रोही आहे हे जाहीर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। आणि मला असं वाटतं आहे की ही संजय राऊत ही व्यक्ती जे बोलते त्याच्याचमुळे कदाचित आज जे मुंबई उच्च न्यायालयावर जो आता आपल्याला कळलेला आहे की बॉम्ब ठेवण्यात आलाय हे त्याच्याचमुळे होत नाहीये ना।
हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी एफआयआर करण्यात यावं. स्पेसिफिक विषय विचारतो का मुंबई हायकोर्टाने एक धमकीचं निवेदन आहे, परिसर रिकामा करतायत, त्याच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? आमचं म्हणणं हेच आहे की संजय राऊत सारखे खासदार जर सातत्याने अशा पद्धतीने भडकाऊ भाषण करत असतील तर नक्कीच अशा पद्धतीने त्याचं रिपल्केशन येणारच आहे, अशा पद्धतीने त्याचा प्रतिसाद येणारच आहे. त्याच्यामुळे याचाही विचार केला जावा आणि याची सुद्धा माहिती घेतली जावी की हा त्याच्याचमुळे होत नाही. कालपर्यंत आपण जर पाहिलं तर दोन भाऊ एकत्र आल्याच्या जोरदार चर्चा होता, मात्र आता अरे हा दोन्ही भाऊ नाशिकमध्ये नाशिकमध्ये एकत्र मोर्चा घेत आहेत. आंदोलन करताना पाहायला मिळतं. बघा कोण एकत्र येत आहे, कोण बाजूला होत आहे, हे मला वाटतं जेव्हा ते स्वतः जाहीर करतील तेव्हा आपण खरं समजूया. तोपर्यंत जे चाललंय ते चालू द्या, सगळ्यांनी त्याची मजा घ्या. परंतु जेव्हा ते खरोखर येऊन जाहीर करतील की आम्ही एकत्र आहोत तेव्हाच ते एकत्र आहेत. आता फक्त हे पिक्चर आहे, हे फक्त दाखवलं जात आहे. खरं काय खोटं काय हे आपल्याला लवकरच संजय कळेल. राऊतच म्हणतायत की मुंबईच्या महानगरपालिकेवर दोघा भावांच्याच मदतीने मराठी संजय राऊत काय बोलतात हे संजय राऊतचे घरचे सुद्धा सिरियसली घेत नाहीत. त्याच्यामुळे ते काय बोलतात हे महत्त्वाचं नाही. ही व्यक्ती मानसिक रोगी आहे हे परत एकदा आम्ही जाहीर करतो आहोत आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा हा झालाच पाहिजे. हा अनेक गोष्टीचा सूत्रधार आहे. स्वतः पत्राचाळीमध्ये हा माणूस आतमध्ये होता, पत्राचाळीमध्ये हा गुन्हेगार होता आणि आता ज्या पद्धतीने हा बोलतोय यांना परत एकदा जेलची हवा खायला पाठवणं हे देशासाठी आणि समाजासाठी गरजेचं आहे. Today, a delegation of senior Shiv Sena leaders, as per the instructions of Eknath Shinde ji, met the Honorable Police Commissioner of Mumbai to demand action against UBT's MP Sanjay Raut. There is a large and very dangerous conspiracy being hatched across the country by the opposition parties. The first step is to discredit the Election Commission and the electoral process. Their aim, firstly, is to weaken democracy, reduce public's faith in democracy. Secondly, to discredit and to weaken India's economy. When a leader of a foreign country said that India's economy is dead, and they tried to rattle and destabilize India's economy, leaders of the opposition from Maharashtra to Delhi supported that claim. And the third and most dangerous step is to wish that what is happening in Nepal and in our neighborhood should happen in India. Today, when we look around the world and in our neighborhood, whether it's Sri Lanka, whether it's Bangladesh, whether it's Nepal, if we look at the political, economic, social instability in these countries, India stands today proudly as a beacon of economic, political and social stability. It's very unfortunate, it's very dangerous that leaders from Mumbai to Delhi are trying to destabilize India. And therefore, we have appealed to the Police Commissioner of Mumbai to take immediate action against such events.